मुलांनो, आपलं मॅथ्स 2 मध्ये या अगोदरचे 3 प्रकरण झालेली आहेत. चॅप्टर नंबर 1, 2 आणि 4 चॅप्टर. आता मात्र आपण 3rd चॅप्टर जो आहे सर्कल वर्तुळ हे प्रकरण चालू करीत आहोत. या प्रकरणाचं जे वेटेज आहे बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला असलेलं जे वेटेज आहे विथ ऑप्शन हे 12 मार्कांचं आहे. आणि अगोदरचं जे फर्स्ट चॅप्टर आपण पाहिला सिमिलॅरिटी समरूपता त्याचं पण वेटेज 12 मार्कांचंच आहे. म्हणजे ऑप्शन धरून जर पाहिलं तर तुम्हाला स्कोरिंग साठी सोपं पण आहे आणि सहज तुम्ही तेवढे मार्क्स कव्हर करू शकता. तर यावर आधारित जे काही अगोदरचे जे लेसन्स आहेत त्याच्या व्हिडिओचे जे लिंक्स आहेत त्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ते तुम्ही सबस्क्राइब करू शकता. चला तर मग आता आपण सर्कल हे जे प्रकरण आहे ते चालू करूया. वर्तुळ की त्यामध्ये अगदी सुरुवातीपासून जस्ट उजळणी म्हणून घेऊया. जर डेफिनेशन करायचं म्हटलं सर्कलची तर त्या याच्यानुसार जर तुम्हाला वर्तुळ म्हटलं की लगेच डोळ्यासमोर अशी एक बंदिस्त आकृती नजर म्हणजे डोळ्यासमोर येते की सर्व बाजूंनी सारख्या अंतरावर असलेल्या सर्व बिंदूंचा समूह. अशा बिंदूंचा समूह की तो एका विशिष्ट ठराविक बिंदूपासून सर्व दिशांनी सारख्या अंतरावर असलेल्या सर्व बिंदूंचा समूह म्हणजेच वर्तुळ. की त्याला अशी विशिष्ट डेफिनेशन नाहीये. ती फक्त आपली एक संकल्पना गृहीतक आहे ते त्या याच्यानुसार. इट इज फ्रॉम फिक्स पॉइंट द सेट ऑफ ऑल जे आहे फिक्स डिस्टन्स वरचे जे पॉइंट्स आहेत त्यांचा पूर्ण जो सेट आहे दॅट सेट इज द सर्कल. आता या ठिकाणी जो फिक्स पॉइंट आहे तो फिक्स पॉइंट म्हणजे त्या वर्तुळाचा केंद्र म्हणत असतो आपण. दॅट इज द सेंटर ऑफ द सर्कल. की ज्या फिक्स पॉइंट पासून सर्व दिशांनी फ्रॉम ऑल डायरेक्शन द सेट ऑफ पॉइंट्स इट इज तो पूर्ण सेट ऑफ पॉइंट्स दॅट इज द सर्कल. आणि दॅट फिक्स पॉइंट इज नोन ॲज द सेंटर ऑफ सर्कल. तो फिक्स पॉइंट म्हणजे वर्तुळाचा केंद्र आहे असं आपण गृहीत धरतो. आणि त्यापासून काढलेलं जे संपूर्ण वर्तुळाचा जो वर्तुळाकृती त्या वर्तुळाची जी लांबी असते वर्तुळाची लांबी म्हणणार नाही त्याला आपण परंतु त्या वर्तुळाच्या लांबीला आपण परिघ म्हणत असतो. द लेंथ ऑफ द सर्कल आहे लेंथ ऑफ सर्कल. जसं स्क्वेअर वगैरे यांना साइड्स आहेत प्रत्येक साइडची लेंथ आपण मोजू शकतो. तसं इथे पण काय आहे सर्कलची जी आहे सर्क्युलर जी लेंथ आहे सर्क्युलर लेंथ ऑफ द सर्कल दॅट इज द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे तो झाला तुमचा वर्तुळाचा परिघ की त्या वर्तुळाची लांबी. समजा दोरा घेतला आपण आणि एखाद्या वर्तुळाला जर हे केलं तर आणि त्या दोराची लांबी मोजली म्हणजे दॅट इज द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. तो त्या वर्तुळाचा परिघ असणार आहे. मग वर्तुळाचा परिघ याच्यासाठी जे सूत्र आहे ते दोन याचे आहेत की एका सूत्रामध्ये रेडियस म्हणून वापरलेला आहे सी बरोबर 2 पाय आणि दुसऱ्या सूत्रामध्ये डायमीटरच्या फॉर्म मध्ये म्हणजे व्यासाच्या स्वरूपात 2r च्या ऐवजी व्यास वापरलेला आहे पाय डी. सी बरोबर 2 पाय आणि सी बरोबर पाय डी. तसंच तुम्हाला माहितच आहे त्रिज्या कशाला म्हणतात. नंतर पुन्हा व्यास त्रिज्या म्हटलं म्हणजे परिघावरील कोणताही बिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड तो म्हणजे त्या वर्तुळात तो रेषाखंड म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या असते. रेडियस इट इज द डिस्टन्स एखादा फिक्स पॉइंट विच इज ऑन द सर्कम्फरन्स अँड द डिस्टन्स बिटवीन दॅट पॉइंट अँड द सेंटर इट इज द रेडियस. आणि व्यास म्हटलं म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट असतो हे तुम्ही शिकलेला आहातच. ऑल रेडियस आर कॉन्ग्रुएंट ऑल डायमीटर्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. सर्व त्रिज्या एकरूप असतात सर्व व्यास एकरूप असतात. तसं सायकलचं चाक किंवा कोणते त्यांचे जे स्पोक्स वगैरे असतात ते म्हणजे जर आपण रेडियस कन्सिडर केलं तर तुमच्या लक्षात येईल की ते ऑल आर कॉन्ग्रुएंट. त्याच प्रॉपर्टीज पुढे आपल्याला नंतर वापरायच्या आहेत. तर रेडियस इथे ओपी रेडियस आहे त्रिज्या. डी म्हणजे त्याचा पूर्ण व्यास. सीडी हा डायमीटर जो आहे तो आपण सीडी इथे दाखवलेला आहे. डी इज इक्वल टू 2r. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो.
डायमीटर इज द ट्वाइस ऑफ द रेडियस. तो ती एक संकल्पना तुमची झालेली आहे. जस्ट रिकॉल करतोय आपण. आणि पुन्हा इंटिरियर पॉइंट्स आणि एक्सटिरियर पॉइंट्स, द पॉइंट्स विच आर इनसाइड द जो पार्ट असेल त्या पार्टच्या आतमध्ये असलेला जे पॉइंट्स असतात त्यांना म्हणायचं इंटिरियर पॉइंट्स. वर्तुळाच्या अंतर्भागात असलेल्या बिंदूंना वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू म्हणतात. तसंच बाह्य भागात असतील तर एक्सटिरियर पॉइंट्स विच आर आउटसाइड ऑफ द सर्कल, आउटसाइड ऑफ द सर्कम्फरन्सच्या बाहेर असतील तर दॅट पॉइंट्स आर एक्सटिरियर पॉइंट्स किंवा त्यांना बाह्य भागातील बिंदू असं म्हणू शकतो आपण. कारण क्वेश्चन 1 जो असतो तुमचा बोर्डाच्या परीक्षेत, जो क्वेश्चन 1 असतो त्यामध्ये तुम्हाला एखाद्या डायमीटर दिलेली असते आणि त्रिज्या विचारतात किंवा एखादं म्हणजे साधी जरी ती सूत्र असतील तरी सुद्धा त्या सूत्रावर आधारित एक मार्काचे क्वेश्चन्स असतात. अंतर्भागातील बिंदू, बाह्य भागातील बिंदूंची नावं लिहा किंवा फॉर्म्युला ऑफ द डायमीटर किंवा परीघ, सर्कम्फरन्स, रेडियस देतील आणि सर्कम्फरन्स विचारतात किंवा एमसीक्यू मध्ये पण जे मॅथ्सचे एमसीक्यू असतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्यामध्ये पण असे एक मार्कासाठी ह्या ज्या छोट्या कॉन्सेप्ट आहेत त्या तुमच्या क्लिअर पाहिजेत आणि म्हणून एक मार्कसाठी या कॉन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित क्लिअर करा. तर एक्सटिरियर पॉइंट्स झालं की ते आउटसाइड ऑफ द सर्कल. दुसरी आणखी एक संकल्पना ती म्हणजे कॉर्ड, जीवा. डायमीटर आणि कॉर्ड याच्यात फरक आहे. डायमीटर पासेस थ्रू द सेंटर, इट इज ऑल्सो सेगमेंट विच इज की त्याचे 2 एंड पॉइंट्स असतात. ते एंड पॉइंट्स आर ऑन द सर्कम्फरन्स. व्यासाचे दोन्ही जे बिंदू असतात परिघावरील 2 बिंदूंना जोडणारा आणि केंद्रातून जाणारा रेषाखंड म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असतो. त्याच्यानुसार काय झालं, a segment passes through the center and the points are on the circumference. That is the diameter of the circle. आणि कॉर्ड मध्ये काय आहे, जे आहे ते जर बघितलं इट इज नॉट पासेस थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल, इट इज जस्ट 2 पॉइंट्स ऑन द सर्कम्फरन्स. कोणते पण 2 बिंदू, परिघावरील कोणत्याही 2 बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या वर्तुळाची जीवा असते. अ सेगमेंट which joining the 2 points on the circle, जे आहे on the circle किंवा on the circumference, that is the chord जीवा AB. कारण कॉर्ड वरचे जे आहे जे प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज ऑफ द कॉर्ड, नंतर पुन्हा डायमीटर किंवा परपेंडिक्युलर ते आपण पुढे बघणार आहोत. तर त्यासाठी कॉर्ड म्हणजे काय ते माहित असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आणखी एक की स्पर्शिका, tangent which is touch one and only one point to the circle. एक आणि एकाच बिंदूत स्पर्श करणारी रेषा, a line touches to the circle in one and only one point, that is the tangent. आणि सेकंड म्हणजे स्पर्शिका घेतली आपण आणि सेकंड म्हणजे त्याच्यामधून जाणारी छेदिका. जसं आता हे जे आहे कॉर्ड आहे, कॉर्ड जर का थोडी वाढवली तर काय होतं, त्यांचे 2 पार्ट्स होतात, एक ग्रेटर पार्ट आणि एक स्मॉलर पार्ट. मग अ लाईन बायसेक्ट नाही होणार, अ लाईन पासेस किंवा स्मॉल आणि ग्रेटर कोणते 2 अनइक्वल पार्ट्स तयार होतात आणि असे जे पार्ट्स करणारी जी कॉर्ड असते ती कॉर्ड म्हणजेच एक प्रकारची छेदिका असते. ती जर पुढे आपण वाढवली तर ती छेदिका तयार होत असते. नंतर आहे टँजेंट सेकंड थिअरम पण आपल्याला बघायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला सर्कल्स जे आहेत ते सर्कल्सचे प्रकार दिलेले आहेत. स्पर्शवर्तुळ आहेत, स्पर्शवर्तुळाचे जे प्रॉपर्टी आहे ते पण पुढच्या भागात बघणार आहोत आपण. त्याच्या अगोदर फक्त 2 टाईपचे जे आहे टचिंग सर्कल्स नंतर बघणार. आता आपण फक्त इंटरसेक्टिंग सर्कल्स की जे दोन वर्तुळ जेव्हा 2 भिन्न बिंदूमध्ये परस्परांना छेदतात तेव्हा त्या वर्तुळांना छेदणारी वर्तुळे असे म्हणतात. की ती वर्तुळे जी आहेत त्यांचे केंद्रबिंदू वेगवेगळे असतात, त्रिज्या वेगवेगळ्या असतात आणि दे आर इंटरसेक्ट ॲट 2 पॉइंट्स.
द सर्कल्स विच इंटरसेक्ट्स ॲट 2 डिफरंट पॉइंट्स दॅट आर द इंटरसेक्टिंग सर्कल्स. आणि कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे त्याच्यामध्ये सेंटर एकच असतो बट रेडियस आर डिफरंट. दोघांचे जे रेडाय असतात म्हणजे त्रिज्या ज्या असतात दोन काय 3-4 वर्तुळ असू शकतात. कॉन्सेंट्रिक सर्कल्स सेंटर एक असेल तरी भरपूर अशा आजूबाजूला असंख्य कॉन्सेंट्रिक सर्कल असू शकतात. एक केंद्रीय वर्तुळ की त्यांचा केंद्र एकच आहे परंतु रेडियस मात्र डिफरन्स आहेत. त्यांच्या त्रिज्या ह्या वेगवेगळ्या आहेत. आता फर्स्ट जो सर्कल आहे त्याच्यामध्ये त्रिज्या OP R1 आहे, नंतर आहे OQ याची त्रिज्या R2 आहे. आणखी जर एक मोठा सर्कल घेतला तर त्याची त्रिज्या R3. म्हणजेच काय झालं, सेंटर इज कॉमन, सेंटर इज 1 आणि रेडियस मात्र डिफरन्स असतात. दॅट टाइप ऑफ सर्कल्स आर नोन ॲज कॉन्सेंट्रिक सर्कल्स. त्यांना म्हणायचं एक केंद्रीय वर्तुळे. आणि आणखी एक कॉन्सेप्ट म्हणजे कॉन्ग्रुएंट सर्कल्स, एकरूप वर्तुळे. एकरूप वर्तुळांमध्ये काय असतं, त्यांची रेडियस सेम असते आणि रेडियस हॅव्हिंग सेम रेडियस हॅव्हिंग त्यांचे जे रेडियस आहे ते सेम असल्यामुळे त्यांना आपण कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणतो. किंवा एकरूप त्रिज्या असलेले समान त्रिज्या असलेली वर्तुळे. आणि एकरूप वर्तुळे ही एका याच्यात पण असू शकतात किंवा वेगवेगळी पण असू शकतात. 2 वेगळी वर्तुळ आहेत. समजा एक वर्तुळ आहे 3 सेंटीमीटर त्रिज्या असलेलं, दुसरं वर्तुळ आहे 3 सेंटीमीटर त्रिज्या असलेलं. तर मग त्या दोन्ही वर्तुळांना आपण काय म्हणणार, एकरूप वर्तुळे. का तर त्यांच्या त्रिज्या ज्या असतात त्या एकरूप आहेत. इक्वल त्यांचे जे हे असतात रेडियस आर इक्वल. रेडियस असतात रेडियस आर डिफरंट जरी असल्या तरी सुद्धा त्या एकरूप असतील किंवा इक्वल असतील तर आपण त्यांना म्हणणार एकरूप वर्तुळे. त्याच्या पुढे आता आणखी तुमच्या याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत आणि असे 3 जी प्रॉपर्टी आहेत वर्तुळांच्या संदर्भात त्या प्रॉपर्टी बघू आपण. की फर्स्ट जे आहे की इनफायनाइट सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट. इनफायनाइट सर्कल्स असंख्य अनंत वर्तुळे जाऊ शकतात. कशातून, 1 पॉइंट मधून. 3 पॉइंट्स आपल्याला बघायचं, 1, 2 आणि 3 असे 3 पॉइंट्स मधून कसे वर्तुळे जातात त्यांच्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत. तर पहिली त्याची प्रॉपर्टी म्हणजे कोणती, तर इनफायनाइट सर्कल्स पासिंग थ्रू 1 पॉइंट. एका बिंदूतून असंख्य वर्तुळे जाऊ शकतात, अनंत वर्तुळे जाऊ शकतात. समजा आता इथे मी हा A पॉइंट घेतलेला आहे, याच्यातून हे एक वर्तुळ काढलंय. आणखी दुसरं वर्तुळ, त्रिज्या किती पण कोणतीही त्रिज्या असू शकते, त्यामधून असंख्य असे कितीतरी वर्तुळे निघू शकतात. ती तुम्हाला ऍक्टिव्हिटी आहे. जेव्हा गणिताचं तुमचं प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकल मध्ये ही कृती तुम्हाला दिलेली असणार. अशा 3 कृत्या आहेत. तर त्यामध्ये पहिली कोणती घेतो आपण की इनफायनाइट सर्कल्स पासिंग थ्रू 1 पॉइंट. एका बिंदूतून असंख्य वर्तुळे जाऊ शकतात. इथे पहा तुम्ही किती काढू शकता, त्याच्यातून तीच हे पाहिजे अशातला भाग नाही, कोणती त्रिज्या असू शकते. म्हणजे हा जो फर्स्ट पॉइंट आहे आपला की इनफायनाइट सर्कल्स पासिंग थ्रू 1 पॉइंट. एका बिंदूतून असंख्य वर्तुळे जाऊ शकतात. त्याच्यासाठी ही अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी आहे. आता ऍक्टिव्हिटी आपण दुसरी बघणार आहोत की त्यामध्ये काय म्हटलंय, इनफायनाइट सर्कल्स पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. 2 बिंदूतून असंख्य वर्तुळे जाऊ शकतात. कोणते 2 बिंदू घ्यायचे, समजा मी आता हे 2 बिंदू घेतले, इथे एक घेतला A, इथे एक घेतला B. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला मॅथ्सच्या प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल मध्ये आहे. तर त्यामध्ये पण आता त्यासाठी काय करतोय आपण की ते जर आपण हे घेतलं, तुम्हाला याच्या अगोदर 9वी मध्ये परपेंडिक्युलर जो थेरम आहे तो झालेला आहे की परपेंडिक्युलर वरचे जे पॉइंट्स असतात त्या पॉइंट्स आणि दिलेला जो रेषाखंड त्या याच्यामध्ये असं म्हणजे प्रत्येक जो बिंदू असतो तो समान अंतरावर असतो, समदूर असतो. हा घेतला आपण, काय केलं AB. आपल्याला काय सांगितलं, इनफायनाइट सर्कल पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. मी कोणते 2 पॉइंट्स घेतले, A आणि B यांना जॉईन केले. आता
नाउ आय एम ड्रॉइंग द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट ए बी. ए बी चा मी काय करते, लंब दुभाजक काढते. लंब दुभाजक परपेंडिक्युलर बायसेक्टर तो आपण काढणार आहोत. बायसेक्टर काढू, त्याच्यासाठी लंब दुभाजक तो कसा काढायचा ते पहा. यासाठी अगोदर आपला भौमितिक रचना झालेला आहे, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. त्यामध्ये आपण हे काढलेलेच आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग आता इथे पण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय मी. ए बी चा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. झालं. नंतर बी वर ठेवला मी कंस, त्यावर सेकंड काढला, दुसरा कंस घेतला. झालं. निम्म्यापेक्षा काय घेतलं, जास्त अंतर. आय विल टेक द डिस्टन्स मोर दॅन हाफ. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन मग जे पॉइंट्स मिळाले त्यामधून जाणारा लंब दुभाजक काढला. तो कसा मिळतो बघा. आता हा जो आहे तो तुमचा लंब दुभाजक आहे. डिफरंट हे जे आहेत इक्वलचं का साइन केलंय, इथे ओ पॉइंट देते. इंटरसेक्शनला काय नाव दिलं, ओ. आता परपेंडिक्युलर बायसेक्टरची काय प्रॉपर्टी ती बघणार आहोत आपण. यामध्ये काय म्हटलंय, जो बायसेक्टर आहे, बायसेक्टरवर किती पॉइंट घ्या. समजा इथे मी घेते सी, इथे घेऊया डी, इथे पुन्हा घेऊया पी, इथे क्यू, दोन्ही साइडला घेते. दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदू पासून समदूर असतो, सारख्या अंतरावर असतो. हे 9वीला झाले तुमचं, हे प्रमेय झालेलं आहे. त्या प्रमेयावर आधारित ही ऍक्टिव्हिटी आहे. लंब दुभाजकावर किती बिंदू असतात, असंख्य, इन्फायनाइट. आणि म्हणूनच मग इन्फायनाइट सर्कल पासिंग थ्रू 2 पॉइंट्स, याच्यातून जाणारी जी वर्तुळ असतात ती असंख्य असतात. का तर लंब दुभाजकावर पण असंख्य बिंदू असतात आणि लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या अंत्यबिंदू पासून समदूर असतो. आता समदूर असतो म्हणजे आता समजा ओबी जर घेतला आपण, तर ओबी काय झाला, त्याचा रेडियस झाला. ओबी इज द रेडियस ऑफ सर्कल जो असेल तो. आता मी समजा ओ ए एवढी हा पॉइंट घेतला ओ, तो सेंटर घेऊन मी वर्तुळ काढणार. तर आपल्याला एक वर्तुळ आपण काढणार आहोत. काय झालंय, सेंटर कोणता घेतला मी, ओ. ओ हा सेंटर घेऊन एक सर्कल काढला. आता ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असंख्य पॉइंट्स आहेत. त्याच्यापैकी मी आता समजा सी घेतला. मग सी आणि ए, जसं ओ आणि ए दिस इज रेडियस फॉर धिस सर्कल, तसं सी आणि ए हे दुसऱ्या सर्कलसाठी रेडियस होणार. तसं डी आणि ए ही आणखी एक दुसरी रेडियस होणार. असे कितीतरी बिंदू घेणार. तसं आपण आधी सी बिंदू घेऊया. सी बिंदू आणि ए बिंदू यांना जोडणारा ते जे अंतर आहे, सी आणि बी पासून सारखंच अंतरावर आहे. कुठून आता कुठून सर्कल घेतो, आता सेंटर आहे आपला सी, रेडियस आहे सी ए आणि सी बी, त्यामधून जाणारा सर्कल काढणार आहोत आपण. बरोबर ए आणि बी मधून गेलाय. कोणता सेंटर घेतला होता, सी. वेन वी टेक द सेंटर सी, देन द रेडियस कोणता झाला, कोणती रेडियस झाली पहा, सी ए इज रेडियस. हा R1 घेऊया आपण. तसं आता समजा मी इथे पी घेते, हा जो पी आहे तो R2 घेऊया. तो घेऊन आणखी एक सर्कल काढू आपण. पी हा बिंदू घेतला,
आणि हे सगळे बिंदू कशावर आहेत? परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. आणि म्हणूनच मग तेवढंच अंतर घेणार ए आणि बी पासून. पी बी आणि दुसरा कोणता आहे? पी ए. यामधून जाणारा जर वर्तुळ काढला तर तो कसा निघाला पहा. पी आणि ए पासून बघा तो सुद्धा ए आणि बी मधूनच गेलेला आहे. पुन्हा आणखी जर डी मधून काढायचं असेल तर पुन्हा मी काय करणार? डी आणि ए याच्यामधलं अंतर घेऊया. डी आणि ए. डी ए मधून जाणारा काढला तर तो सुद्धा बी मधून जाणार. तो सुद्धा बी मधून गेला. किती वर्तुळ काढले होते आपण? ओ मधून एक काढला, नंतर पी मधून सी आणि डी 4 वर्तुळे काढले. 1 2 3 4. चौघही वर्तुळे कशातून गेले? 2 बिंदू ए आणि बी मधून गेले. आणि म्हणून ही जी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यावरूनच ते प्रूव्ह होतं की तुमचं इन्फायनाइट सर्कल पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. 2 बिंदूतून असंख्य वर्तुळे जाऊ शकतात. 3 प्रॉपर्टी बघायची आपल्याला. फर्स्ट प्रॉपर्टी बघितली 1 पॉइंट. दुसरी पाहिली आपण 2 पॉइंट्स की ज्यामधून असंख्य वर्तुळे जाऊ शकतात. आता तिसरी प्रॉपर्टी बघायची आहे की समजा 3 बिंदू असतील तर त्या 3 बिंदूतून जाणारी किती वर्तुळे निघू शकतात. त्याची पण ऍक्टिव्हिटी ते पण आपण बघूया. आता आपण 3 बिंदूतून किती वर्तुळे जाऊ शकतात ते बघूया. एका बिंदूतून पाहिले तर असंख्य जाऊ शकतात. 2 बिंदूतून पण असंख्य वर्तुळे जाऊ शकतात. 3 बिंदूंमधून किती वर्तुळे जाऊ शकतात ते बघणार आहोत. त्यामध्ये पण 2 कंडिशन्स आहेत. एक कंडिशन की ते लिनियर असतील. लिनियर म्हणजे एका रांगेत असलेले एक रेषीय बिंदू. दीज आर कोणते? लिनियर झाले ते किंवा कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स एक रेषीय. एक रेषीय बिंदू की जे एका रेषेवर असतात. असे जर 3 बिंदू तसे पण असू शकतात ना की ते कोलिनियर असतील किंवा नॉन कोलिनियर पण असू शकतात. जसं इथे काढलेत मी आता. पाय ए बी सी 2 बिंदू लिनियर आहेत, एक मात्र वेगळा आहे. म्हणजे एका रेषेमध्ये 3ही बिंदू राहू शकत नाहीत. म्हणजे ते असे 3 नैक रेषीय बिंदू जे असतील तर त्यामधून किती सर्कल जातात ते बघणार आहोत आपण. आणि एक रेषीय जर असतील, इफ द पॉइंट्स आर कोलिनियर देन म्हणजे एकही सर्कल कोणतंच नो सर्कल कॅन पास थ्रू द 3 कोलिनियर पॉइंट्स. 3 रेषीय एक रेषीय बिंदूतून एकही वर्तुळ जाऊ शकत नाही. एक रेषीय असेल तर काय होणार? एक रेषाच जाणार, फक्त एक रेषा तेवढी जाऊ शकते. 3 नो सर्कल कॅन पास थ्रू द 3 कोलिनियर पॉइंट्स. आता नॉन कोलिनियरचा विचार करू आपण. त्याची काय प्रॉपर्टी आहे की देयर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. देयर इज अ युनिक सर्कल. कोणतं म्हटलंय? युनिक. एक आणि एकच, एक पेक्षा जास्त नाही. जसं आपण पहिली प्रॉपर्टी याच्यामध्ये बघितलं की एका बिंदूतून असंख्य वर्तुळे जातात, 2 बिंदूतून पण असंख्य जातात. इथे तर 3 बिंदू आहेत परंतु असंख्य वर्तुळे जात नाही. फक्त 1 अँड ओनली 1. इट इज द युनिक सर्कल पासिंग थ्रू द 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 नैक रेषीय बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ जाते. यावर आधारित तुमचे जे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आहे ते तुमचं 9वीला झालेलं आहे. 9वी मध्ये तुम्हाला दिले की 3 बिंदूंचा असा एखादा त्रिकोण घेतला, कोणताही त्रिकोण, तर त्या त्रिकोणाचा बाह्य म्हणजे याच्यातून 3ही शिरोबिंदूतून जाणारं सर्कल काढायचंय. परिवर्तुळ काढणे ही जी रचना आहे ती याच्यावरच आधारित आहे. 3ही काय केलंय? परिवर्तुळ काढणे 3 नैक रेषीय बिंदूतून. आणि त्यासाठी आपण लंब दुभाजक काढत असतो. मग त्या याच्यानुसार जर बघितलं तर मग आता मी बी सी आणि ए बी या 2 बाजूंचे लंब दुभाजक काढते.
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती वर्तुळे जाऊ शकतात. कारण आपल्याला जे लंबदुभाजक आहेत परपेंडिक्युलर बायसेक्टर, त्या परपेंडिक्युलर बायसेक्टर मधून जाणारं फक्त एक आणि एकच वर्तुळ जाऊ शकतं. ते त्याची ही ऍक्टिव्हिटी आहे. ही तिसरी ऍक्टिव्हिटी तुमची. नंतर आता दुसरी जी बाजू आहे ए बी चे बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय आणि तो काय केलाय मी कंस काढले. इथे पण इथे कंस काढूया. म्हणजे पहिला जो बिंदू होता तो अशा पद्धतीने हे 2 पॉइंट्स आहेत. ते आर्क जे आहेत ते आर्क्स मात्र हे करायचे नाही, मिटवायचे नाही. आणि हा जो सर्कल काढण्यासाठी जो सेंटर मिळतो दॅट इज दिस ओ. हा एक लंबदुभाजक आहे, हा दुसरा लंबदुभाजक. हे लंबदुभाजक ज्या ठिकाणी छेदतात तो सर्कम सेंटर, परिकेंद्र. हा काय झाला परिकेंद्र, किंवा त्याला म्हणणार आपण सर्कम सेंटर ऑफ द सर्कल. जे काही सर्कल असेल त्याचं. आणि ते घेऊन जर आपण रेडियस घेऊन काढला तर आपल्याला त्या 3 बिंदूतून जाणारं एक आणि एकच वर्तुळ मिळतं. बघा 3 हा जो बिंदू आहे की तो तिन्ही बिंदूंपासून समदूर असतो. The center is equidistant from the given 3 points and therefore one and only one circle can passes through the 3 non-collinear points. त्यामधून काय होणार आहे फक्त 1 and only 1 point. तेव्हा गेलं ना 3 वर्तुळातून, 3 बिंदूतून A, B आणि C या तिन्ही बिंदूतून हे एक सर्कल जाऊ शकतं. एक आणि एकच सर्कल. आणि म्हणून याच्यावर आधारित तुमचं जे पुढचं प्रमेय आहे किंवा जे गुणधर्म आहे तो आपण पुढच्या याच्यात बघणार आहोत. म्हणजे हे जे 3 आहेत की ज्याच्यामध्ये 3 नैकरेषी बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ जाऊ शकतं. आणि चौथ्या याच्या प्रॉपर्टीमध्ये काय आहे की नो सर्कल कॅन पास थ्रू द 3 कोऑर्डिनेयर पॉइंट्स. 3 कोऑर्डिनेयर पॉइंट्स असतील तर एकही वर्तुळ जाणार नाही. परंतु नॉन कोऑर्डिनेयर नैकरेषीय असतील तर एक आणि एकच वर्तुळ जाऊ शकतं. पुढच्या भागात आपण त्याच्यावरच्या आधारित प्रमेय आणि उदाहरणं बघूया. थँक्यू.